आज आम्ही साप पकडा आलोय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर आज विषय असा झालाय की इथं आलेला एक आज घोणस. काही लोकांना माहित नसणार घोणस म्हणजे काय. तर घोणस हा सापाचा एक प्रकार आहे. तो पण सापापेक्षा खूप विषारी असतो. आज ऊन जरा जास्त लागत होतं त्यामुळे म्हणलं सापाला जरा पाणी पाजतो. तो काय पाणी पिऊन आत बसला, बाहेर यायचं काही नावच घेणार. आणि तेवढ्या तिकडे यांचा दंगा चालू झाला आणि तो पण काही लवकर बाहेर यायचं नाव घ्या, कारण त्याच्यावर गार पाण्याचा वर्ण वर्षा वाजला. शेवटी पाण्यात खेळून त्याचं मन भरल्यावरती तो वरती आला. आणि आम्हा सगळ्यांनी कुठं पळू आणि कुठं जाऊ असं झालं, कारण ह्याच्यासारखं वाईट तर दुसरं काहीच नाही. त्याला बघायला एवढी पाहुणा आलेली आहेत की तो अजून खाली बसलेला. त्याला जरा पाण्याचा जास्त त्रास झाल्यामुळे तो डायरेक्ट वरती आला. आणि तो वरती आल्यावर वाट दिसेल तिकडे सगळी पाहिली. जरा पाण्यात जास्त खेळल्यामुळे नाही दमलेलं, त्यामुळे ह्याला पाळ का तेवढ्यात यानं याचं तोंड धरलं आणि ह्याला वरती उचललं. आणि लई दिवसांपासून इथं राहिलेला त्यामुळे जरा खाऊन फुगलाय. पण आता ह्याची वेळ आली आहे ह्याच्या घरला जायची. तुम्हाला कोणाला ह्याचं घर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या इथे कधी साप आला तर सर्प मित्राला नक्की बोलवा. तुम्ही स्वतःहून त्याला पकडायला जाऊ नका. चला आता थांबायचं.